काय झालं, काय म्हणलीस? पुरून असं आपण चाळणीतनं पड्यानं पाणी घेते का नाही, हा त्याच्या वाटणीचं ते घटच पुरून पाट्या वाटल्याशिवाय काय खरं नाही. मिक्सर हे पुरण यंत्रात नाही येत व्यवस्थित? काय पुरण यंत्रात बारीक होत नाही का? होतंय खरं, पाणी लय उशीर पडणं झाले असे भाग होते त्याच्यात. असं होतंय राहताना. तुझ्या लक्षात आलं? एकसारखं होईल त्यामुळे फुटते ना का पुरण? पोळ्या नाही त्या फुटत. पुरून पातळ झाल्यावर पोळ्या नाही त्या फुटत. पोळ्या हाय ते व्यवस्थित. एवढंच राहिले पुरण? हो, एवढंच झालं. किती डाळ होती सांग? डाळ बघा तरी एवढी होती है नाही? मग तरी बेस झालं. होय. पिठावर ट्राय तरी करून बघा का नको? त्याला कसं आहे ना, हे करायला लागतं, फडकं बांधायला लागतं पळपुटाला. अच्छा, ओके. असं डायरेक्टली नाही येत? नाही, फडकं बांधायचं, नाहीतर मग ते सगळं पळपाटाला ढसतं, चप्पा करून बाहेर येतं. ओके. लांबडायचं त्याला ते पातळ झाले पुरण, कणिक झाले पातळ. कणी काय असेच लागते सॉफ्ट? हे का पातळ झाले पुरण? तेच की पाणी घालून वाटलं पडेना म्हणून असं झालं ना, म्हणून ते पातळ झालं. असं घट्ट नाही, घट्ट असं नाही. हाताला चिकाटतंय सगळं. चिकाटलं नाही पाहिजे, आहे का? पाणी जर अजून वाज घातलं असतं तरी चाललं असं, म्हणजे चिकाटलं नसतं. खळच आहे पुरणात पाणी कोण घालतं का? अरे आता येळवून घेते ती की. घेते ती? होय. हा, जास्त वाट्या वाटाय ना म्हणजे म्हणजे पहिल्यापासून येळवून घेते. बरं लांब असते. 1 2 3 4 5 6 7 होतील पोळ्या का? नुसते 8 9 होतील?